महाराजांची असेल, माझ्या आजोबांची, माझ्या वडिलांची आणि इतर सुद्धा ज्यांना आपण दैवत मानतो त्यांची हीच शिकवण आहे की दिलेला शब्द त्या शब्दाला जागायचं, वचनबद्धता. आणि म्हणून मी तुम्हाला आपण चर्चा केलेली आहे, त्याच्यातल्याच त्या मागण्यात मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही वेगळं काही आणखीन नाही. आम्ही दिल्याबरोबर प्रकाशजी त्या वाचल्या आणि मी जसं तुम्ही मला शब्द दिलेला आहे की शिवसेनेच्या सोबत नुसतं या निवडणुकीपुरतं नाही, हा तर विजय तुम्ही सोबत आल्यानंतर विजय मिळवलेलाच आहे, विजय मिळवलेलाच आहे. सरकार हे आपलं आलेलंच आहे, पण सरकार आल्यानंतर सुद्धा या मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही करूच नका, तो मी करणार. या मागण्यांचा पाठपुरावा तुम्ही करू नका, त्या मी करणार. ही जबाबदारी मी घेतलेली आहे. फक्त तुम्ही सोबत आलेला आहात, ही सोबत आता आपण सोडायची नाही, हा धरलेला हात आपण सोडायचा नाही. आणि हातात हात घालून मग समाज 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 शेवटी सगळ्या समाज मिळाल्यानंतरच महाराष्ट्र होतो. आणि तो महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमची साथ, सोबत, संगत मला ही फार मोलाची आहे. आणि ही सोबत या अत्यंत आवश्यक असलेल्या क्षणी मला मिळते आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही ज्या मागण्या तुमच्या मांडलेल्या आहेत, तुम्ही मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत, त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो की मी वचनबद्ध आहे. या प्रत्यक्ष लोकशाहीतल्या युद्धाला आता सुरुवात झालेली आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीतलं युद्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण जसे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या आपल्या मावळ्यांसह तेव्हा रणांगणावरती उतरायचे, तसे आता रणांगणात उतरूया. आणि त्यावेळेला जसा एक भगवा फडकवला होता त्याची पुनरावृत्ती आपण सगळे मिळून करू, ही खात्री आहे, हा आत्मविश्वास आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरे हा विषय महत्वाचा आहे, त्याच्यावरती मी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. कारण तो या सगळ्या विषयांमधला एक विषय नाहीये, तो स्वतंत्र विषय आहे. आणि त्याच्यासाठी काल काय घडले, आज काय घडते, जे काय घडवणारे कोण आहेत, या सगळ्यांची माहिती घेऊन मला जे बोलायचं ते मी रोखठोक आणि ठणठणीत बोलणार आहे. त्याच्यामुळे आरे हा विषय काय मी सोडत नाहीये. ठीक आहे, आता या विषयात मी तो विषय मिक्स करत नाहीये. कारण उद्याचं सरकार हे आमचं असणार आहे आणि सरकार आल्यानंतर हे झाडांचे जे कोणी खुनी असतील त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू. विरहित बरोबर आहे, बरोबर आहे. याचं कारण बाळासाहेबांचं राजकारण हे जातपात विरहित होतं, तेच माझं सुद्धा आहे. आणि ते तसं आहे म्हणूनच सर्व जातीपाती समाज माझ्यासोबत येत आहेत. जर का मी एक जात एक समाज धरून बसलो असतो तर हे सर्व जाती जमातीची आणि समाजाची माझी माणसं माझ्यासोबत आली नसती, मी या सगळ्यांपासून अलिप्त राहिलो असतो. पण तसं नाहीये, म्हणून हे सगळे माझ्यासोबत आहेत. मग त्याच्यासाठी तर हे सोबत आले. एक गोष्ट लक्षात घ्या, या आधी सुद्धा सरकार जे आपलं होतं युतीचं, बरोबर आहे, हे सरकार थोडंसं त्याच्यात एक सरमिसळ होती. कारण सुरुवातीला निवडणुकीच्या आधी आम्ही एकत्र नव्हतो. निवडणूक आम्ही स्वतंत्र लढलो, नंतर आम्ही एकत्र आलो. त्याच्यामुळे त्यांनी काही दिलेली आश्वासनं असतील, आम्ही काही दिलेली वचनं असतील, ही सगळी याची एकत्र सांगड घालत घालत गेलेली 5 वर्ष कारभार झाला. हा 5 वर्षाचा कारभार करत असताना मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून त्या अंमलात कशा आणायच्या याच्यासाठी निश्चित स्वरूपात पावलंही टाकली गेलेत. धनगर आरक्षण हे धनगर आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आपण त्यांना देतोय. कारण ही सर्व मंडळी ही स्वाभिमानी आहेत, कोणालाही दुसऱ्याच्या ताटातलं काही नकोय, आपल्या हक्काचं पाहिजे. आणि त्याकरता
कायदेशीर ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या दिशेने सुद्धा पावलं टाकली गेलेत, पण ही पावलं जलद गतीने टाकली जायला पाहिजेत. आणि म्हणून मी त्यांना सगळ्यांना वचन देतोय की आजपर्यंत लटकून राहिलेले हे तुमचे जे काही विषय आहेत हे मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. मी गेल्याच वेळेला सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुखांची भूमिका ही आज सुद्धा माझी कायम आहे की प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला तुम्ही जात लावू नका. जर का आमचं सरकार आहे, समजा मी मुख्यमंत्री असेन, तर माझं कर्तव्य आहे की माझ्या राज्यात कोणीही भुकेला राहता कामा नये, कोणतेही पोट हे उपाशी राहता कामा नये. तिथे जात पात धर्म न बघता ते पोट भरलं गेलंच पाहिजे. हे राज्यकर्त्याचं आणि सत्ताधाऱ्याचं काम असतं, नवे कर्तव्य असतं, ते बजावलं गेलंच पाहिजे. नाही, एक मिनिट, त्यांचं उत्तर मी देतो. शेवटी मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की महायुतीत जागेच्या मागण्यांसाठी आलेले नाहीयेत. नाहीतर इतर सगळे पक्ष जे मित्र पक्ष आहेत त्यांना त्यांच्या जागा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या आहेत. हे जसं आता अर्जुनराव आहेत, नाही एक मिनिट सांगतो ना, अर्जुनराव आहेत, किती वर्ष अर्जुनराव तुम्ही सोबत आहात, कधी जागा मागण्यासाठी आलेले नाहीत. हे असं म्हणा जसं वैयक्तिक मित्र असतात तसे शिवसेनेचे वैयक्तिक मित्र आहेत. अर्थातच ह्याचा अर्थ असं काही नाहीये की भारतीय जनता पक्षाची दुश्मनी आहे, पण त्यांची इच्छा जी आहे, कारण आता 15 दिवसामध्ये 124 जागांचा प्रचार सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे, कारण भारतीय जनता पक्षाकडे अनेक चेहरे आहेत, अनेक माणसं आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत, ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. जेव्हा ते म्हणतात शिवसेनेचा आम्ही प्रचार करू, याचा अर्थ असा नाही की भाजपचा अपप्रचार करू. भाजप सरकारकडून काही अपेक्षा भंग झालाय का या ओबीसी नेत्याच्या गेल्या 5 वर्षातला जो कार्यकाळ आहे सरकार? मी त्यांच्याकडे माईक देतो, पण त्यांना पेचात टाकण्याच्या आधी मी तुम्हाला त्याची उत्तरं देतो की असं काही नाहीये की त्यांचा भ्रमनिरास हा 60-70 वर्षातलाच आहे, हा गेल्या 5 वर्षातला नाहीये. आणि हे प्रश्न ज्या पद्धतीने शिवसेना हाताळते आहे, मग मराठा आरक्षणात आम्ही सरळ उघड सहभागी झालोच त्यांच्या त्या आंदोलनामध्ये. धनगरांसुद्धा आमचा पाठिंबा आहे. आणि ज्या पद्धतीने इतर जे काही प्रश्न आम्ही मांडले, मग आमच्यावरती वेळ प्रसंगी टीकाही झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो, पीक विम्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो. सत्तेत राहून जनतेच्या न्याय हक्कासाठी कदाचित देशातला हा एकमेव पक्ष असेल की तो जनतेशी वचनबद्धता पाळतो. आणि म्हणून ही सर्व मंडळी सोबत आलेली आहे. त्याच्यामुळे काल काय झालं, एकूण विषय सुटलेला नाही हे सत्य आहे. आणि आता मला असं वाटतं तुम्ही जे म्हणतात की 60-70 वर्ष तुम्हाला गाजर दाखवलं, आता ती जी काही ताकद आहे, जी शक्ती आहे, तिला आदिशक्ती म्हणा किंवा काही म्हणा, खंडरायाचं म्हणा, त्याचा आता गजर करण्याची वेळ आलेली आहे. आणि तो आपण सगळे एकत्र मिळून करू शकतो, तर का नाही करायचं? त्या अरे हो ना, पण माझा माईक तर चालू नाही. हॅलो, सेकंड नंबर. हॅलो, बरोबर आहे, त्या दिशेने ही गेल्या 5 वर्षात नक्की पावलं टाकली गेलेली आहेत. धनगर आरक्षणाचा प्रश्न हा न्यायालयात असल्यानंतर त्यांना जे पाहिजे होतं ते ॲफिडेव्हिट सरकारकडनं आम्ही दिलेलं आहे, ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विश्वास वाटल्यामुळेच इतर सुद्धा सर्व समाज आमच्या सोबत आलेले आहेत. आता तूर्त माझं मत असं आहे की कितव्या कॅबिनेटमध्ये, इतक्या कॅबिनेटमध्ये मी सोडवणार म्हणजे सोडवणार. कारण कायद्याची जी काय चौकट असते ती चौकट तोडून, कारण त्या चौकटीला जर का मानायचं असेल तर समजा कायद्याच्या चौकटीत होतंय का, नाहीतर आपल्याकडे संविधानिक अनेक मार्ग आहेत. असं आहे, अनेक गेले, बरोबर आहे. असं 2 महिन्यात नेमकं काय घडलं की जे गेल्या वेळेला आमच्या युतीच्या विरुद्ध लढलेली माणसं सेना भाजपमध्ये येऊन उमेदवार झाले. एक मिनिट म्हणून नीट समजून घ्या. पहिली कायद्याची चौकट काय आहे ही समजून घेऊन, समजा त्या चौकटीत राहून जर का हे सुटत असेल तर आनंद आहे, नाहीतर महाराष्ट्रामध्ये
विधानसभेत आणि लोकसभेमध्ये दिल्लीच्या जे काही सुधारणा करायचे असतील त्या सुधारणा करून सगळ्यांना न्याय देऊ शकतो आपण. हीच तर माझी मी पहिल्यांदा मागणी मांडली होती. उद्धवजी, एक वेगळा विषय आहे की काल युतीचं जागा वाटप झालं, फॉर्म्युला जाहीर झाला, 124 जागा शिवसेनेच्या वाट्याला आहेत आणि जे सांगितलं गेलं की मित्रपक्षांना 14 जागा आणि उरलेल्या जागा भाजपला. पण आता भाजपची जी यादी आली आहे त्यात असं दिसतंय की 164 जागा या भाजपला आहेत आणि मित्रपक्ष कमळ या चिन्हावर निवडणूक लढतायत. या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कल्पना होती का? हे बघा, मी एकदा जागा दिल्या की दिल्या, मग त्यांना त्यांच्या जागा दिल्यानंतर कोणाला कोणती जागा दाखवायची हा त्यांचा प्रश्न आहे. मी जागा दिल्या, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचं आहे. म्हणजे जागा म्हणजे ही जागा बाबा तुझी, ही जागा तुझी असं मी म्हणतोय. एक मिनिट, मी पुन्हा एकदा सांगतो की मी जागा त्या सोडल्या, त्या मला असं वाटतं आजचा विषय हा अत्यंत महत्वाचा आहे. बाकी एक मिनिट थांबा ना. अर्ज भरण्याची कालची शेवटची तारीख. आजचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. जागा वाटप आणि काय वाटप ह्याच्यापेक्षा यांचे जीवन मरणाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं आपण त्याला प्राधान्य देऊया. तूर्त आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्यांचे ऐकून घेतलं आणि आपल्या माध्यमातून ते राज्यावर दाखवलं, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोडणार नाही. जे झाडांची कत्तल करतायत त्यांना धडा शिकवणार असल्याचं वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. सर्व समाजातील नेत्यांचं, विशेषतः धनगर, शेतकरी तसंच बंजारा समाज आणि तेली समाज या सगळ्या समाजातील नेत्यांची बैठक आज झाली उद्धव ठाकरे यांच्या समवेत आणि त्यानंतर मात्र ही पत्रकार परिषद रंगशारदामध्ये पार पडलेली आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन समाज घडवणार किंबहुना महाराष्ट्र घडवणार असल्याचं वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. आपण या सगळ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केलं. अगदी या सगळ्यामध्ये आपण बघितलं, धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे असतील किंवा बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड असतील, हे सगळे दिग्गज नेते, मुस्लिम समाजाचे नेते होते, वेगवेगळ्या धोबी समाजाचे नेते होते. सगळ्या समाजाचे नेते एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांनी यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आणि सगळ्या समाजाचे जे काही प्रलंबित मागण्या आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, हे प्रश्न या सरकारमध्ये सरकार आल्यानंतर मार्गी लावणार असल्याचं आश्वासन यांनी उद्धव ठाकरेंनी या सगळ्या समाजाच्या नेत्यांना दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो प्रकाश शेंडगेंनी मांडला तो म्हणजे धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक असल्याचा विश्वास सुद्धा आणि आश्वासन जे आहे ते या ठिकाणी आपण बघतोय प्रकाश शेंडगे यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरेच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता आरेचा प्रश्न मी सोडणार नाहीये. जे झाडांचे खुनी आहेत या खुन्यांना योग्य ती अद्दल घडवली जाईल, योग्य ती कारवाई होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र काल रात्री झाडं तोडलेली आहेत, झाडं तोडायला सुरुवात झाली. आता झाडं तोडून झाल्यानंतर उद्धव ठाकरे योग्य वेळी कधी बोलणार हाही प्रश्न निर्माण होतोय. कारण झाडं तोडायला थांबवणं तितकंच गरजेचं आहे. मात्र उद्धव ठाकरे योग्य वेळी बोलणार म्हणजे कधी बोलणार हाही प्रश्न निर्माण होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप या ठिकाणी एक विधान करण्यात आलेलं आहे. ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचं युद्ध आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत आणि या युद्धाला अगदी जोरदार सुरुवातही झालेली आहे. या सगळ्या संदर्भात, घडामोडी संदर्भात बातम्या पाहणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लगेचच परत येतो.